नमस्कार. श्री स्वामी समर्थ. लोक म्हणतात आम्ही वर्षानुवर्ष पूजा करतोय, पण घरात अजूनही प्रसन्नता का नाही? देवघरातल्या मूर्तीमध्ये खरंच देवपण आलंय का? भक्तांनो, देवघर केवळ सजवून चालत नाही, तर ते जागृत करावं लागतं. आज मी तुम्हाला अशा काही गुप्त संकेतांबद्दल आणि प्रक्रियेबद्दल सांगणार आहे, ज्याचा उल्लेख केवळ प्राचीन ग्रंथात आढळतो. जर तुमच्या देवघरात हे छोटे बदल घडत असतील, तर समजा साक्षात ईश्वर तुमच्या घरात वास्तव्यास आले आहेत. हा व्हिडिओ फक्त माहिती नाहीये, तर तुमच्या घराचं नशीब बदलणारा एक आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. शेवटची टीप तर तुम्ही अजिबात चुकवू नका, कारण देवघर जागृत असणं म्हणजे काय हे आपण पाहणार आहोत. मित्रांनो, देवघर जागृत असणं म्हणजे तिथे असलेल्या मूर्तींनी डोळे उघडणं किंवा बोलणं असा होत नाही याचा अर्थ. तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा सक्रिय होणं. याचे 3 मुख्य पैलू आहेत. 1. जिवंतपणाचा भास. जेव्हा आपण देवघरासमोर बसतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की तिथं कुणीतरी आहे जे आपलं ऐकतंय, आपल्याला एकटेपणा वाटत नाही. उलट एक प्रकारचं संरक्षण कवच आपल्याभोवती असल्याचं जाणवतं. नंबर 2. फळ मिळणे. आपण जेव्हा देवाकडे मनापासून एखादी गोष्ट मागतो किंवा प्रार्थना करतो, तेव्हा ती लवकर पूर्ण होणे म्हणजेच तिथलं देवपण तुमच्या हाकेला साथ घालत असतं. नंबर 3. चैतन्यमय वातावरण. आता बघा, ज्या देवघरात रोज पूजा, नामस्मरण आणि स्वच्छता असते, तिथं एक प्रकारचं चैतन्य तयार होतं. तिथं गेल्यावर मरगळ दूर होते आणि उत्साह येतो. जसं बॅटरी चार्ज होते, तसं जागृत देवघरासमोर बसल्यावर आपण सुद्धा चार्ज होतो. थोडक्यात काय, तर ज्या ठिकाणी देवाच्या अस्तित्वाची जाणीव आपल्या मनाला आणि घराला होते, त्या देवघराला जागृत देवघर असं म्हणतात. देवघर जागृत असण्याची मुख्य 7 संकेत आता आपण पाहणार आहोत. त्यातला पहिला संकेत म्हणजे मनाला मिळणारी शांती. बघा, आपण जेव्हा बाहेरून थकलो भागलो येतो किंवा टेन्शनमध्ये असतो, तेव्हा जर देवघरासमोर बसल्या बसल्या तुमच्या मनातले विचार शांत झाले आणि तुम्हाला रिलॅक्स वाटलं, तर समजा तुमच्या देवघरात सात्विक ऊर्जा आहे. तिथली स्पंदनं तुमच्या मनावरचा ताण खेचून घेतात. हेच जागृत देवघराचं पहिलं लक्षण आहे. नंबर 2. दिव्याच्या ज्योतीचा आकार. अनेकदा आपण पाहतो की दिव्याची ज्योत एकदम स्थिर राहते किंवा त्या ज्योतीवर कापसाच्या फुलासारखा आकार म्हणजेच काजळी तयार होतो. शास्त्रानुसार जर ज्योत उंच आणि तेजस्वी असेल, तर याचा अर्थ तुमची सेवा देवापर्यंत पोचते आणि त्या ज्योतीच्या रूपात देव तुमच्या घरात उपस्थित आहेत. नंबर 3. प्रसन्न सुगंध वाटणं. बघा, पूजा केल्यानंतर अगरबत्ती विझल्यावरही जर तुमच्या घरात बराच वेळ एक वेगळाच मंद आणि प्रसन्न सुगंध येत असेल ना, तर ते शुभ मानलं जातं. हे केवळ अगरबत्तीमुळे नसतं, तर जेव्हा उच्च शक्ती त्या ठिकाणी येतात, तेव्हा वातावरणात एक नैसर्गिक सुगंध निर्माण होतो, जो आपल्या मनाला प्रसन्न करतो. नंबर 4. घरामध्ये चिमण्या किंवा पक्ष्यांचं आगमन. कोणत्याही पक्षाचं आगमन. तर बघा, जर तुमच्या घराला खिडकीमध्ये किंवा देवघराजवळ बाल्कनीत चिमण्या, पारवे नियमितपणे येऊन बसत असतील किंवा चिवचिवाट करत असतील, तर ते खूप चांगलं लक्षण आहे. प्राणी आणि पक्षी हे सकारात्मक ऊर्जा खूप लवकर ओळखतात. जिथं देवपण असतं, तिथंच हे जीव जास्त आकर्षित होतात. नंबर 5. अचानक रखडलेली कामं मार्गी लागणं. कधीकधी काय होतं, तुमची खूप वर्षापासूनची कामं अचानक व्हायला लागतात. काहीतरी अडचणी येतात आणि त्या अडचणी आपोआप सुटतात. याला आपण योगायोग म्हणतो. पण खरं तर ही तुमच्या देवघरातल्या देवाची कृपा असते. संकटाच्या वेळी कोणीतरी मदतीला धावून येणं हे तुमच्या जागृत देवघराचं फळ आहे. नंबर 6. घरातील वातावरण आणि कलह. ज्या घराचं देवघर जागृत असतं, त्या घरात विनाकारण भांडणं होत नाहीत. लोकांमध्ये चिडचिड कमी होते. जर तुमच्या घरात आधी खूप वाद व्हायचे, पण आता वातावरण शांत आणि प्रेमळ झालं असेल, तर समजा तुमच्या घराची वास्तू आणि देवघर दोन्ही गोष्टी या जागृत झालेल्या आहेत. नंबर 7. स्वप्नात मिळणारे दृष्टांत. जर तुम्हाला स्वप्नात एखादं मंदिर, वाहती नदी, पांढरी फुलं किंवा प्रत्यक्ष तुमचे गुरुदेव दिसत असतील, तर याचा अर्थ तुमचे दैवत तुमच्या खूप जवळ आहे.
तुमच्या देवघरात तुम्ही करत असलेली सेवा फळाला येत आहे आणि देव तुम्हाला स्वप्नातून मार्ग दाखवत आहेत. देवघर जागृत करणं म्हणजे तिथे असलेली सकारात्मक ऊर्जा वाढवणं. यासाठी खूप अवघड विधी करण्याची गरज नाही. फक्त खालील 5 साध्या गोष्टी नियमाने केल्या तर तुमचे देवघर चैतन्यमय होईल. आता यातली पहिली गोष्ट ती म्हणजे वेळेचं पालन आणि नियमितता. बघा, देवघर जागृत करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा नियम तो म्हणजे वेळ. रोज सकाळी आणि संध्याकाळी एका ठराविक वेळेलाच आपल्याला दिवाबत्ती करायची आहे. तुम्ही ज्यावेळी देवाला हाक मारता त्यावेळी तिथे शक्ती निर्माण होतात. नंबर 2, स्वच्छतेचं देवत्व. तर लक्षात घ्या, देवघर हे नेहमी स्वच्छ ठेवा. देवांच्या मूर्तीवर किंवा देवघरावर धूळ साचू देऊ नका. रोज त्या मूर्तींना ओल्या कपड्याने पुसा किंवा मग अभिषेक करा. वाळलेली सुकलेली फुलं किंवा निर्माल्य देवघरात ठेवू नका, कारण त्यामुळे नकारात्मकता वाढते. नंबर 3, नामस्मरणाचा आवाज, साऊंड एनर्जी. बघा, केवळ मूर्ती ठेवून देवघर जागृत होत नाही, तर तिथं मंत्रोच्चार होणं गरजेचं आहे. रोज किमान 10 ते 15 मिनटं तुमच्या कुलदेवतेचा किंवा गुरुमंत्राचा जप तिथे बसून तुम्हाला करायचा आहे. आता जप करणं शक्य नसेल तर साध्या आवाजात एखादे स्तोत्र किंवा भजन लावा. शब्दांच्या लहरीमुळे तिथली ऊर्जा सक्रिय होते. नंबर 4, अखंड दीप किंवा शुद्ध तूप. बघा, शक्य असल्यास तुम्हाला देवघरामध्ये शुद्ध तुपाचा दिवा लावा. तूप नसेल तर तिळाच्या तेलाचा दिवा वापरा. दिवा लावताना मनात असा भाव ठेवा की हा प्रकाश माझ्या घरातील सर्व अंधार आणि दुःख दूर करत आहे, असा भाव ठेवून दिवा लावायचा आहे. नंबर 5, दान आणि नैवेद्य. देवाला रोज काहीतरी गोड नैवेद्य दाखवा, जसं की खडीसाखर किंवा गुळखोबरं, हे सुद्धा चालेल. महत्त्वाचं म्हणजे देवघरात एक पाण्याचा कलश भरून ठेवा नियमितपणे आणि दुसऱ्या दिवशी ते पाणी तुम्ही तुळशीला घाला. पाणी सकारात्मक ऊर्जा शोषून घेतं. देवघर जागृत करण्यासाठी बाहेरून काही आणण्यापेक्षा आपल्या मनातील भाव शुद्ध ठेवा, कारण जिथं भाव असतो तिथंच देव असतो. भक्तांनो, आपण देवाची पूजा करतो, मंत्र म्हणतो आणि लगेच उठून कामाला लागतो. पण देवघर जागृत करण्याची सर्वात मोठी आणि गुपित टीप ही आहे की पूजा झाल्यावर किमान 2 मिनटं त्याच ठिकाणी तिथंच आपल्याला शांत बसायचं आहे. असं का करावं? कारण आपण जेव्हा पूजा आणि जप करतो तेव्हा देवघरात एक विशेष ऊर्जेचं वलय तयार होतं. आपण लगेच उठलो तर ती ऊर्जा आपल्याला मिळत नाही. तिथे शांत बसल्याने ती सकारात्मक ऊर्जा आपल्या शरीरात शोषली जाते. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवघराच्या उजव्या बाजूला नेहमी एक लहान तांब्याचा कलश भरून ठेवावा. हे पाणी रोज बदलत राहा. पाणी हे ऊर्जेचं कॅपॅसिटर आहे. ते देवघरातील मंत्रांची शक्ती साठवून ठेवतं. हे पाणी घरात शिंपडलं की अख्खं देवघर किंवा अख्खं घर देवघरासारखं जागृत होतं. अनेक लोक पूजा करतात पण त्यांना फळ मिळत नाही. याचं मुख्य कारण हेच आहे की ते ही 2 मिनिटांची शांतता पाळत नाहीत. तर मैत्रिणींनो, तुमचं देवघर हे केवळ एक कोपरा नाही आहे, तर तुमच्या घराचं हृदय आहे. आज सांगितलेल्या संकेतांपैकी तुम्हाला कोणता अनुभव आला आहे किंवा तुम्हाला तुमच्या देवघरात बसल्यावर नक्की काय जाणवतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा एक अनुभव दुसऱ्या भक्ताची श्रद्धा वाढवू शकतो. आणि हो, जर तुम्हाला वाटत असेल की ही सखोल माहिती इतरांपर्यंतही पोचायला हवी तर या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. तुमची हे एक कृती कोणाचं तरी घर पुन्हा चैतन्यमय करू शकतं. स्वामींच्या अशा सखोल आणि गुप्त माहितीसाठी आपल्या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि तुमचं देवघर आणि आयुष्य दोन्ही सुखाने उजळून निघो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी.